बातमी पुण्यामधून आहे। पुण्यातील मंचरमध्ये पांडवकालीन बारव दर्गा परिसरात हिंदू जनाक्रोश मोर्चा काढण्यात आलेला आहे। तर नमाज पठणाला परवानगी दिल्याच्या निषेधार्थ हिंदू जनाक्रोश हा मोर्चा काढण्यात आलाय। तर आज या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या परिसरात या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहे। आमदार संग्राम जगताप आणि संग्राम बाबू भंडारे यांनी या मोर्चाची घोषणा केली होती। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सुनील ठिगळे यांच्याकडून। सुनील, काय सांगाल? मंचरमधील या परिसरामध्ये जनाक्रोश मोर्चाची घोषणा करण्यात आली आहे, त्यानंतर हा पोलीस बंदोबस्त सध्या दिसतोय। नक्कीच मोहिनी, ज्या पद्धतीने पाहिलं की पुणे जिल्ह्यातील मंचर या ठिकाणी जो पांडवकालीन बारव आहे आणि तो दर्गा आहे, हा वाद पुन्हा एकदा उफळून आलेला पाहायला मिळतं। कारण की त्याच पार्श्वभूमीवरती या ठिकाणी आज बकरीच्या अनुषंगाने जो पांडवकालीन बारव आहे त्या ठिकाणी खरं तर मुस्लिम बांधवांना नमाज पठण करण्यासाठी परवानगी दिली होती आणि त्यानंतर कुठेतरी हिंदू संघटना आहे त्या आक्रमक झालेलं पाहायला मिळते आणि याचा निषेध करण्यासाठी खरं तर हिंदू जनाक्रोश मोर्चाचं आयोजन आज मंचर शहरामध्ये करण्यात आलेलं पाहायला मिळतं। त्यामुळे आपण पाहतो कशा प्रकारे सध्या पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी खरं तर तैनात आलेला पाहायला मिळतोय। संपूर्ण संचारबंदी या ठिकाणी परिसरात पाहायला मिळते। मात्र एकंदरीत पाहतो की संपूर्ण या परिसरामध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त, त्यासोबत आता हिंदू संघटनेचे जे काही कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी खरं तर जमण्यास सुरुवात झालेली पाहायला मिळते। कारण की ज्या पद्धतीने पाहिलं की गेल्या कित्येक वर्षापासूनचा जो वाद आहे, म्हणजे जो पांडवकालीन बारव असेल आणि दर्गा असेल यांच्यामधील जो वाद आहे तो वाद पुन्हा एकदा उफळून आलेला पाहायला मिळतोय आणि याच अनुषंगाने सध्या खरं तर त्या ठिकाणी परवानगी दिल्यामुळे नमाज पठण करण्यासाठी त्यामुळे हिंदू संघटना आक्रमक झालेलं पाहायला मिळतंय। काही वेळानंतर त्या ठिकाणी आमदार महेशदादा लांडगे उपस्थित असतील, संग्राम बापू राहतील, याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात। सुनील, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।